नमस्कार. पोलीस भरती लेवलच्या 3 प्रश्नांचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे आणि त्यातल्या पहिल्या 2 प्रश्नांचं उत्तर तुम्ही एकदम सहज सांगणार आहात आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर कदाचित तुम्हालाही माहित नसेल, तुम्ही ते गेस करणार आहात. बरं, जास्त वेळ नाही घालवत. पहिला प्रश्न, अ आणि अ यांना मराठी वर्णमालेत स्थान कोणी दिलं? सर्वांना माहिती आहे, अरविंद मंगरुळकर. सर्व जुन्या मुलांचा हा प्रश्न पाठ झालेला आहे आणि हा प्रश्न सर्वप्रथम एमपीएससीने विचारला होता, त्याच्यानंतर पोलीस भरतीला विचारला, पण पहिल्यांदा पोलीस भरतीला विचारला तेव्हा कुणालाही माहित नव्हतं. आता सर्वांना माहिती आहे, अरविंद मंगरुळकर. सेम अशाच प्रकारचा एक प्रश्न आहे की क्ष आणि ज्ञ यांना मराठी वर्णमालेत स्थान द्या, असं कोणी शिफारस केली? तर महादेव पांडुरंग सबनीस यांनी केली होती. आता हा सुद्धा प्रश्न बऱ्यापैकी सर्व मुलांचा पाठ आहे. का? कारण की पहिल्यांदा एमपीएससीने विचारला होता, त्याच्यानंतर ज्यावेळेस पहिल्यांदा पोलीस भरतीला विचारला त्यावेळेस बऱ्यापैकी सर्व विद्यार्थ्यांना हा प्रश्न नवीन होता आणि आता बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. तिसऱ्या प्रश्नाकडे आपण बोलूया. तिसरा प्रश्न एमपीएससीने विचारलेला आहे, पोलीस भरतीने विचारलेला नाही, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर कदाचित बऱ्याच मुलांना माहित नसणार आहे. उच्चारानुसार गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. 4 ऑप्शन आपल्याकडे दिलेले आहेत. 4 ऑप्शनपैकी योग्य उत्तर काय असेल हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहेत आणि याचं उत्तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगणार आहे.